गुड मॉर्निंग स्टुडंट. आज मी घेऊन आलेला ॲज सून ॲज. तर बघा इकडे सर्वांनी बरोबर ध्यान द्या. आज आपण शिकणार आहोत नेक्स्ट टॉपिक ज्याचं नाव आहे ॲज सून ॲज. ठीक आहे, बघा इकडे सगळ्यांनी ॲज सून ॲज. आता कसं लावायचं, याचा यूज कसा करायचा हे आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे, बघा पहिलं सेंटेन्स इकडे. नो सूनर वॉज ही अवॉर्डेड पद्म विभूषण दॅन हिज फॅमिली प्लीज. तर कसं करायचं, ध्यान द्या सर्वांनी. अगोदर काय करायचं, सुरुवातला ॲज सून ॲज लावायचं. म्हणजे जर तुम्हाला पेपरला ॲज सून ॲज जर आलंय तर सुरुवात करायची ॲज सून ॲज. ठीक आहे, म्हणजे सेंटेन्सच्या बिगिनिंगलाच तुम्हाला ॲज सून ॲज लावायचं आहे. ध्यान द्या इकडे, ॲज सून ॲज झालं. त्यानंतर दिलेल्या क्वेश्चन मध्ये जर निघणारे शब्द असतील, जे शब्द रिमूव्ह होत असेल बिगिनिंगला असेल ते, ठीक आहे, तर ते रिमूव्ह करून टाकायचे. जसे इथे नो सूनर आहे, तो रिमूव्ह केला मी, तो काढला. यानंतर काय उरलाय, वॉज उरलाय. म्हणजे आता हा तर कट झाला नो सूनर, आणि सुरुवातला काय झालं आलेला आहे आता वॉज आलेला. वॉज काय हेल्पिंग वर्ब आहे, आणि या हेल्पिंगच्या पुढे काय असतो सब्जेक्ट. तर तो सब्जेक्ट घ्यायचा इथे आपल्याला. कारण कसं आहे, कुठल्याही सेंटेन्स मध्ये कसं असतं, बिगिनिंगला सब्जेक्ट असतो. त्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे तो इकडे घ्यायचा आणि नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं. म्हणजे ही इथे आणायचा आणि नंतर मग सब्जेक्ट येते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे ही वॉज. पुन्हा एकदा सांगतोय, सुरुवात करायची ॲज सून ॲज नी. त्यानंतर जर सुरुवातला क्वेश्चन मध्ये निघणारे शब्द असतील तर ते काढायचे. ठीक आहे, त्यानंतर जर समजा आता हा निघाला, आता बिगिनिंगला काय आलाय वॉज आला, हेल्पिंग वर्ब आलाय, तर हे नाही पाहिजे आपल्याला. अगोदर सब्जेक्ट पाहिजे, म्हणून त्याच्या पुढे सब्जेक्ट असेल तो घ्यायचा इथे ॲज सून ॲजच्या पुढे, नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा, नंतर पुढचं वाक्य लिहायचं. अवॉर्डेड पद्म विभूषण. बघा ध्यान द्या सर्वांनी, अवॉर्डेड पद्म, ठीक आहे, विभूषण, पद्म विभूषण. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक गोष्ट कंपल्सरी आहे, ती म्हणजे कॉमा. जिथे कंजक्शन आहे ते कंजक्शन काढून टाकायचं. अँड, बट, ऑर, नॉर, ठीक आहे, फुल स्टॉप, दॅन, हे काढायचं कंजक्शन आणि त्या ठिकाणी टाकायचं कॉमा. आणि जर ऑलरेडी तुम्हाला सेंटेन्स मध्ये ऑलरेडी तुम्हाला जर कॉमा दिलेला असेल तर तेव्हा मग तोच कन्सिडर करायचा आणि तोच ठेवायचा. ओके, ध्यान द्या इकडे. तर ध्यानात निघालाय, ध्यान कट करून घ्यायचा आहे, कॉमा घ्यायचा आहे आणि नंतर पुढचं वाक्य ऍज इट इज लिहून टाकायचं. काय आहे, हिज फॅमिली प्लीज्ड. हिज फॅमिली प्लीज्ड. एवढं इझी आहे. ठीक आहे, आता बघू आपण नेक्स्ट कडे. ठीक आहे, बघा नेक्स्ट बघा. ऍज हर क्राउन वॉज एम्बेलिश्ड विथ बीड्स ऑफ ड्यू, कॉमा दिला बघा इथे आता. शी लिफ्टेड हर हेड. कसं करायचं बघा, सुरुवात करायची सांगितल्याप्रमाणे ॲज सून ॲज. निघणाऱ्यावर कुठल्या याच्यामध्ये ॲज आहे, तो निघाला. ठीक आहे, मग त्यानंतर बघा आता इथे निघणारा शब्द नोसून होता, मग भेटला आपल्याला कोण, हेल्पिंग वर्ब. तो पाहिजे नाही आपल्याला ॲज सून पुढे, कारण की आपल्याला पाहिजे ॲज सूनच्या पुढे सब्जेक्ट. तर इथे तुम्हाला ऑलरेडी सब्जेक्ट दिलंच आहे, हर क्राउन आहे की नाही. इथे हा सब्जेक्ट होता, हा हेल्पिंग वर्ब होता. इथे तुम्हाला ऑलरेडी सब्जेक्ट दिलेला आहे, मग हेल्पिंग वर्ब आहे, मग टेन्शन घ्यायचं नाही, मग सरळ जायचं. ठीक आहे, ॲज सून ॲज, हर क्राउन, त्यानंतर सरळच होता काय, वॉज एम्बेलिश्ड, काय समोर, विथ बीड्स ऑफ ड्यू. आता तुम्हाला ते कंजक्शन नाही, कॉमा दिला ऑलरेडी, आणि कॉमा आपल्याला नेसेसरी आहे. ठीक आहे, कंपल्सरी आहे, तर मग तो तसाच ठेवायचा, कॉमा. त्यानंतर पुढचं वाक्य, शी लिफ्टेड हर हेड. शी लिफ्टेड हर हेड. हा याच्यातला पहिला प्रकार आहे. ठीक आहे, नंतर पहा तिसरं सेंटेन्स. वेन ही रिटर्न होम, कॉमा, हिज ग्रीफ न्यू नो बाउंड. आता ते बिगिनिंगलाच निघणारा शब्द आहे वेन, तो निघाला. सुरुवात करायची ॲज सून ॲज पासनं, ॲज सून ॲज. ठीक आहे, सरळ सब्जेक्ट तुम्हाला दिला आहे. ठीक आहे, पुढे सरळ, ही रिटर्न होम, कॉमा पण दिलाय, तोच कॉमा ठेवा, कॉमा, हिज ग्रीफ न्यू नो बाउंड. झालं थर्ड वन, खूप इझी आहे. ठीक आहे, आता बघू आपण फोर्थ वन. ठीक आहे, मी सगळं सेंटेन्स तुम्हाला शिकवतोय आणि उद्याला मग तुम्हाला मी ग्रुप वरती सेंटेन्स देईल प्रॅक्टिकल, प्रॅक्टिस करायसाठी. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना प्रॅक्टिस करायची. बघा नंतर फोर्थ,
द मॉन्सून केम अँड द फार्मर्स बिकम हॅपी. बघा ध्यान द्या. पहिले ॲज सून ॲज ठरल्याप्रमाणे ॲज सून ॲज. आता ते बिगिनिंगला आहे का निघणारा वर्ड? कुठलाच वर्ड नाही. मग काढायचा का नाही? जर असेल निघणारे शब्द तरच काढायचे बिगिनिंगला, नसेल तर मग सरळ चालू जायचं. काय? द मॉन्सून केम, द मॉन्सून केम. आता अँड ए कंजक्शन तुम्हाला सांगितले ऑलरेडी, कॉमा घेणं इम्पॉर्टंट आहे. कॉमा दिला असेल काही प्रॉब्लेमच नाहीये. पण जर तुम्हाला कॉमा दिला नाहीये पण कॉमा घेणं कंपल्सरी आहे, त्यामुळे जे अँड आहे, जे कंजक्शन वर्ड आहे ते काढून टाकायचे. ठीक आहे. अँड निघाला तिथे घ्यायचा कॉमा. काय उरलंय? द फार्मर्स बिकम हॅपी. ते लिहून टाकायचं ऍज इट इज. द फार्मर्स बिकम हॅपी. मी शॉर्टकट लिहितो, तुम्ही पूर्ण लिहून टाकायचं. ठीक आहे. हे झालं आपलं फोर्थ वन. आता बघू आपण फिफ्थ वन. ठीक आहे. ध्यान द्या सर्वांनी. इथे पण सुरुवातीला निघणारा शब्द आहे याच्यामध्ये ऑलरेडी. वेन निघाला. सुरुवात केली मी ॲज सून ॲज पासून. ॲज सून ॲज सरळ ही डील्ड विथ thousands of rupees, thousands of rupees. ठीक आहे. नंतर कॉमाचा कॉमा कॉमा. ही काय? wasn't any surer, wasn't any surer. म्हणजे सगळं ऍज इट इज तिथे आलेलं आहे. ओके. सुरुवातला होता वर्ड निघणारा, त्यामुळे रिमूव्ह केला मी, काढला तो. मग घेतलं बिगिनिंगला नेहमीप्रमाणे ॲज सून ॲज. ठीक आहे. ॲज सून ॲज नंतर निघाला शब्द, निघून गेला. मग सरळ ही डील्स विथ थाउजंड ऑफ रुपीज, कॉमाच्या ठिकाणी कॉमा घेतला आणि पुढचं सेंटेन्स ॲज इट इज. ठीक आहे. आता बघू यातला आपण दुसरा प्रकार, जो नो सूनर दॅनचा आहे. ठीक आहे. तो कसा करायचा बघा. ध्यान द्या सर्वांनी. आता हे तर तुम्हाला समजलेलंच आहे की सुरुवात करायची ॲज सून ॲज पासून. त्यानंतर सुरुवातीला जर निघणारे वर्ड असतील क्वेश्चन मध्ये तर ते रिमूव्ह करायचे. परंतु आपल्याला जर हा रिमूव्ह केल्यानंतर जर समजा बिगिनिंगला वॉज भेटत असेल, म्हणजे हेल्पिंग वर्ब भेटत असेल, तर तो घ्यायचा नाही ॲज सून ॲज नंतर. तो नाही घ्यायचा. सब्जेक्ट घ्यायचा, त्याच्या पुढे सब्जेक्ट असतो तो घ्यायचा अगोदर, नंतर मग हा हेल्पिंग वर्ब घ्यायचा. ठीक आहे. असं करायचं आणि मग सरळ जायचं. बाकी सेंटेन्स लिहायचं. जिथे दॅन आहे, अँड आहे, बट आहे, ऑर आहे, नॉर आहे, जिथे कंजक्शन आहे, जिथे फुल स्टॉप आहे, ते रिमूव्ह करायचं, ते काढायचं, त्या ठिकाणी टाकायचं कॉमा आणि पुढचं सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं. त्यानंतर आपण शिकलेलो होतो या तिसऱ्या सेंटेन्स बघा. सुरुवातला केला आपण ॲज सून ॲज घेतलंय, निघणारा शब्द निघाला. ठीक आहे. आता इथं सुरुवातला आहे का हेल्पिंग वर्ब? नाहीच आहे. सब्जेक्ट दिलाय तुम्हाला, मग काय घेणं देणं नाही, सरळ जायचं. ही रिटर्न होम, ही रिटर्न होम, कॉमाचा कॉमा दिलाय, कॉमाचा मग तोच कॉमा घ्यायचा. त्यानंतर पुढचं वाक्य ही इज ग्रीप न्यू नो होम. ओके. ठीक आहे. हे झालं पहिल्या प्रकारचं टाइप्स. कुठलं? ॲज सून ॲजचं टाइप्स हे पहिल्या प्रकारचं. आता सेकंड बघूयाचं टाइप्स कसं आहे. ठीक आहे. बघा, वाक्यात जर डू डीड डज असेल तर काय करायचं? हे इम्पॉर्टंट आहे. कारण डू डज डीडचा वापर आपल्याला आता इथनं ॲज सून ॲज पासनं तर काही आपण जे काही ग्रामर शिकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कामीच पडणार. ठीक आहे. तर ध्यान द्या सर्वांनी इकडे. तर डू काढायचा डू असेल तर, आणि डू रिमूव्ह करून V1 घ्यायचं. डीड असेल डीड काढायचं तेव्हा V2 घ्यायचं. V म्हणजे काय? V मीन्स व्हॉट? वर्ब. ठीक आहे. आणि डज असेल डज काढायचं आणि वर्बला यस किंवा इस लावायचं. बिलकुल रिमेंबर दिस थिंग. आठवण ठेवा सर्वांनी. ठीक आहे. लर्न इट केअरफुली. आता बघू यातलं 6 सेंटेन्स कसं करायचं बघा. डू डज डीडचं सेंटेन्स. पहिले लिहायचं नेहमीप्रमाणे पटकन डोळे बंद करून, म्हणजे डोळे उघडून ऍक्च्युली. काय? ॲज सून ॲज. त्यानंतर निघणारा शब्द कुठला याच्यामध्ये? नो सूनर निघाला. आता आपण येणार आहे डू डज डीड वर. आधी इथे कुठला वर्ड भेटलाय? डीड. तो काढला मी. ठीक आहे. निघाला. हा डीड पण निघाला. ठीक आहे. मग काय म्हटलंय? डीड काढून काय करायचं? वर्बचं दुसरं रूप करायचं. आता वर्ब कुठला आहे? आय काय आहे? सब्जेक्ट. बरोबर. मग हा वर्ब. सब्जेक्ट नंतर वर्ब असतो. बरोबर. सब्जेक्ट नंतर वर्ब. नो सून निघाला, डीड निघाला, मग भेटला आय. आय काय राहील? सब्जेक्ट. सुरुवातीला सब्जेक्ट राहील ना. ठीक आहे. इथे निघाले वर्ड. हा राहील मग वर्ब, म्हणजे सब्जेक्ट नंतर वर्ब राहील. ठीक आहे. फक्त हे लक्षात ठेवायचं, जर डू काढू आपण, इथं डू असतं त्या वर्बचं मी फर्स्ट फॉर्म केलं असतं. डीड असेल तर ह्या वर्बचं मी सेकंड फॉर्म करणार, आणि डज असेल डज काढून मी ह्या वर्बला येस किंवा ईएस लावणार. आता इथे डीड असल्या कारणाने इथं मी काय करणार आहे? वर्बचं सेकंड फॉर्म करणार आहे. बघा चाललोय मी सरळ जायचं. ॲज सून ॲज आय आलं वर्ब. सेकंड फॉर्म काय होते? फिनिशचं फिनिश म्हणजे ईडी लागते. काय लागते? ईडी. हे सेकंड फॉर्म झालं. इथपर्यंत आलं लक्षात. हे आलं तर मग बाकी सगळं सोपं सिंपल आहे अगोदर प्रमाणेच. ठीक आहे. पुढे जाऊ आपण आता. फिनिश द वर्क. फिनिश द वर्क. नंतर ध्यान. ध्यान काढायचं. ध्यान काढून घ्यायचं तुम्हाला इथे कॉमा. ठीक आहे. आणि पुढचं वाक्य द पॉवर गॉन. द पॉवर
आलं लक्षात? दुसरं बघा, लक्षात येईल तुम्हाला पुढे अजून. पहिलं पटकन घेऊन घ्यायचं ॲज सून ॲज निघणारा वर्ड कुठला आहे? नो सूनर निघालं. डज आला, डज काढला. ठीक आहे. शी काय आहे? एक नंबर काय आहे? सब्जेक्ट आहे. आणि सब्जेक्ट नंतर नेहमी काय असतं? वर्ब. इथे पण बघा सब्जेक्ट आय होता, नंतर आला वर्ब. आधी इथं सब्जेक्ट शी आहे, वर्ब काय? गो. काय म्हटलं? डज काढलं तर डज काढलं, वर्बला येस येस लावायचं. ठीक आहे. ॲज सून ॲज घेतलं मी सुरुवातला, सब्जेक्ट घेणार आता शी, आलं वर्ब. डज आहे तर डज रिमूव्ह केल्यामुळे आपण याला काय लावणार? येस किंवा इयस. तिथे याला काय लागते? इयस लागते. गोज. बरोबर? आलं लक्षात? शी सब्जेक्ट, वर्ब होता गो, त्याला लागलो मी इयस कारण की डज होतो म्हणून. ठीक आहे. गोज. पुढचं वाक्य काय आता? आउट. आउट नंतरला दॅन रिमूव्ह करायचं. इथे टाकायचं आपल्याला नेहमीप्रमाणे कॉमा, आणि कंपल्सरी आहे कॉमा. ठीक आहे. नंतर पुढचं वाक्य बोलला द चिल्ड्रेन कम. द चिल्ड्रेन केम. झालं. ओके. आता बघू 8-1. पहिले घेऊया आपण नेहमीप्रमाणे बिगिनिंगला ॲज सून ॲज, नो सूनर रिमूव्ह केलंय, डीड आलाय, डीड काढला मी. ठीक आहे. आय आहे सब्जेक्ट आणि हा आहे वर्ब. झालं. ॲज सून ॲज सब्जेक्ट घेईल मी आय. आता वर्ब काय? गिव. डीड काढेल काय घेणार आहे? डीड काढून काय करायचं? V2 करायचं. गिवचं काय होतं? V2 गेव. हे झालं V2 घेव. झालं. पुढचं वाक्य द प्रॉपर काय? अँसर. द प्रॉपर अँसर आला. दॅन कट केलं मी. दॅन त्या ठिकाणी टाकायचं आहे कॉमा, नंतर ही सॅटिस्फाईड. ही सॅटिस्फाईड. झालं. सो इझी, खूप इझी आहे, पण येऊ शकतो बोर्ड मध्ये. तर आपल्याला कशाला? आपलं सगळंच ग्रामर शिकायचं आहे, त्यामुळे मी ॲज सून ॲज पासून तुम्हाला स्टार्ट केलंय आता. ठीक आहे. नंतर 9th वन ॲज सून ॲज, नंतर रिमूव्हबल वर्ड कुठला आहे? नो सूनर निघालाय. डज आहे, डज पण काढला मी. ठीक आहे. द रेन काय? सब्जेक्ट आणि कम काय? वर्ब. तर डज काढून काय घ्यायचं आपल्याला विद्यार्थ्यांनो? वर्बला येस किंवा एस लावायचं. बरोबर? तर आता मी काय करणार आहे? मग वर्बला येस किंवा एस लावेल. ठीक आहे. ॲज घेतला, सब्जेक्ट आहे द रेन, आलं कम. याला काय करणार मी? यस किंवा इयस. तिथे ई दिलाच आहे ऑलरेडी तुम्हाला, यस लावणार फक्त. झालं. द रेन कम्स. नंतर ध्यान कट करेल, कॉमा घेईल. हे ध्यान कट केलं. सर्वांनी असे ब्रॅकेटच करायचे कट करताना, म्हणजे तुम्हाला लवकर समजतं. ठीक आहे. ओके. घेतलं मी कॉमा. पुढचं वाक्य काय? ऑल द चिल्ड्रेन डान्सिंग. बाकीचं तुम्ही सेंटेन्स लिहून घ्या. इथे जागा नसल्या कारणाने मी टिक 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 करताय. ठीक आहे. डॅश डॅश करताय. तुम्ही पूर्ण लिहायचं सेंटेन्स. लास्ट वन नाव. ओके. ध्यान द्या सर्वांनी. पहिले ॲज सून ॲज, नो सूनर निघालाय. ठीक आहे. डीड आला, इथे डीड काढलंय मी. आय काय? सब्जेक्ट आहे आणि रीच आहे वर्ब. ओके. तर काय करायचं? डीड काढून वर्बचं सेकंड फॉर्म घ्यायचं. ओके. बघा आता ॲज सून ॲज आय, रीचला काय लागते बेटा? ईडी लागते. काय लागते बाळांनो? ईडी सेकंड फॉर्म. बरोबर? घेतलं मी आय, नंतर आला वर्ब सेकंड फॉर्म रीचलं. ठीक आहे. नंतर समोर द प्लॅटफॉर्म, ठीक आहे. बघा ॲज सून ॲज आय, वर्बचं मी सेकंड फॉर्म केलं रीच. द प्लॅटफॉर्म, डॅन आलाय, डॅन रिमूव्ह करतोय. मग मी टाकतोय मी आता कॉमा. नंतर काय उरलं? द ट्रेन लेफ्ट. द ट्रेन लेफ्ट. द ट्रेन लेफ्ट. तर आले सगळ्यांना मग? ठीक आहे. 2 टाईपचे सेंटेन्स उतरतात त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा ॲज सून ॲज आहे तसं इझीच. ठीक आहे. पण जर तुम्ही व्यवस्थित वाचलं नाही तर कन्फ्युज होऊ शकता. पुन्हा एकदा मी हे एक सेंटेन्स सांगतोय आणि हे एक सेंटेन्स सांगतो. ठीक आहे. ज्यांना कळलं नसेल त्यांनी पुन्हा बघू शकता. तर ॲज सून ॲज लिहिता करता काय करायचं? एकदम बिगिनिंगला तुम्हाला ॲज सून ॲज लिहायचं. घेतलं ॲज सून ॲज. नंतर क्वेश्चन मध्ये पाहायचं, जर सुरुवातीला म्हणजे बिगिनिंगला जर तुम्हाला निघणारे वर्ड असतील तर रिमूव्ह करायचे. कुठलाही नो सूनर निघतंय, रिमूव्ह केलाय. ठीक आहे. नो सूनर नंतर आपल्याला इथे काय भेटते? हेल्पिंग वर्ब. आणि हेल्पिंग वर्ब कधी पण नसतो सेंटेन्स मध्ये, सुरुवातला सब्जेक्ट राहतो. त्यामुळे आपलं सब्जेक्ट घेणं कंपल्सरी आहे ॲज सून ॲज नंतर. तर सब्जेक्ट कुठला आहे? इथे घेतला मी. नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा. म्हणजे जर तुम्हाला सुरुवातीचा शब्द कट केला तुम्ही क्वेश्चन मध्ये आणि त्यानंतर जर हेल्पिंग वर्ब मिळत असेल तर तो ॲज सून ॲज नंतर ठेवायचा नाही तुम्हाला. तर त्याच्या पुढे सब्जेक्ट असतो तो ठेवायचा अगोदर. ठीक आहे. नंतर हेल्पिंग वर्ब ठेवायचा बॉस. चला इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण. मग पुढचं वाक्य अवॉर्डेड पद्मविभूषण, ध्यान कट केलाय, तिथे घेतलं मी कॉमा, नंतर हिज फॅमिली प्लीज. ठीक आहे. असंच सेकंड वन
सेकंड मध्ये काय होतं, ऑलरेडी तुम्हाला इथे काय केलं, सेकंड मध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे सब्जेक्ट, मग टेन्शनच नाही घ्यायचं. जसं ॲज सून ॲज निघणारा शब्द ॲज होता फक्त, आता निघणारा शब्द आहे इथे ॲज, नंतर ते हेल्पिंग वर्ब आहे त्या, जसं इथे निघणारा शब्द नव्हता होता, इथे होता हेल्पिंग वर्ब, त्यामुळे मी इंटरचेंज केलं थोडंसं, मागे पुढे केलं. इथे आहे तसं नाही, इथे कसं आहे ॲज नंतर निघणारा शब्द ॲज होता, याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सब्जेक्ट भेटलाय, मग टेन्शन घ्यायचं नाही, सरळ जायचं. म्हणजे ॲज सून ॲज हर क्राउन वॉज एम्बेलिश विथ बीट्स ऑफ ड्यू, कॉमाचा कॉमा, शी लिफ्टेड हर हेड. ठीक आहे. आता बघून घ्या तिसरं सेंटेन्स, व्हेन निघाला. ठीक आहे. ॲज सून ॲज he returned home, comma, his grief knew no bounds. कारण इथे निघणारा शब्द वेन आहे, याच्यानंतर तुम्हाला हेल्पिंग वर्ब भेटतो का? नाही. हेल्पिंग वर्ब नसेल, सब्जेक्ट असेल तर मग सरळच जायचं असं. आणि जर हेल्पिंग वर्ब असेल तर असं करायचं, म्हणजे पहिले सब्जेक्ट मग हेल्पिंग. ओके. आता बघू इकडे डू डज डिड. ठीक आहे. जर वाक्यात डू असेल तर डू काढायचा, तेव्हा वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं, आणि डीड असेल तर डी रिमूव्ह करायचं, डिड रिमूव्ह करायचं, आणि वर्बचं सेकंड फॉर्म करायचं, आणि डज असेल डज रिमूव्ह करायचं, आणि वर्बला येस किंवा इज लावायचं. ठीक आहे. येस किंवा इएस लावायचं. ध्यान द्या. तर नो सुनर डीड आला इथे. ठीक आहे. तर अगोदर मी घेणार आहे ॲज सून ॲज घेतलंय, नो सुनर निघाला शब्द. ठीक आहे. आता भेटलं डीड पण निघायचं, काढून टाकायचं, डीड काढलंय. ठीक आहे. आय काय आहे, सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि सब्जेक्ट नंतर असतो नेहमी वर्ब. तर आता काय करायचं आपल्याला, मग डीड काढल्यामुळे ह्या वर्बचं काय करायचं, सेकंड फॉर्म करायचं. झालं, काहीच नाही. ॲज सून ॲज आय, वर्बचं सेकंड फॉर्म, फिनिशचं काय होते, फिनिश. ठीक आहे. झालं. पुढचं वाक्य, द वर्ब कॉमा, नंतर डॅन कट केला मी, डॅनचा कॉमा घेतला, द पॉवर गॉन. ठीक आहे. आता डजचं बघ एक वाक्य, ॲज सून ॲज. ठीक आहे. निघाला शब्द नो सुनर, डज निघाला. ठीक आहे. शी काय आहे, आता सब्जेक्ट आहे, गो काय वर्ब आहे. ठीक आहे. ॲज सून ॲज सब्जेक्ट शी. आता गोला काय लावलं मी, यस किंवा इएस, का? कारण की डज आहे म्हणून, आणि डज काढायचं आहे ना म्हणून. ठीक आहे. तर मग काय केलं मी, गोला इएसला, गोज आउट, डॅनचा कॉमा, आणि समोरचा वाक्य सेंटेन्स. ठीक आहे. तर आता तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे की हे जे सेंटेन्स आहे, हे सर्व सेंटेन्स तुम्हाला अजून तुमच्या बुक मध्ये प्रॅक्टिस साठी लिहायचे आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ घडी घडी बघून परत रिवाइंड करून बघा, व्यवस्थित समजून घ्या, आणि आपल्या फेसबुक मध्ये लिहा. मी तुम्हाला आजच प्रॅक्टिस साठी, आज किंवा उद्या प्रॅक्टिस साठी ग्रुपवरती मी तुम्हाला सेंटेन्स पाठवणार, जे टेक्स्चुअल सेंटेन्स आहे तुमचे इम्पॉर्टंट, ते सुद्धा तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करून घ्यायचे आहे. कारण की हे झालं, आणि 2-3 प्रकार झाले आपले, की 2-3 प्रकारावरती आपले टेस्ट राहील नेहमीप्रमाणे. ओके. सो बेस्ट ऑफ लक गाइस.